रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजची सेवा आहे वसंत विहारला। वसंत विहारला आशार एज नावाचं एक साधारणतः 0 ते 4 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स आहे आणि इथेच आपल्याकडे एक 2 BHKचा फ्लॅट आहे, जो फ्लॅट 653 कार्पेट असणार आणि त्याच्यासोबत एक कव्हर्ड कार पार्किंग असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। मेंटेनन्स संदर्भातलं जर आपण विचार केला तर साधारणतः 7 ते 8 हजार रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स ही असणार आहे। जर ॲम्युनिटीज संदर्भातला विचार आपण जर केला तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि त्या सगळ्या सुखसुविधा, गार्डन वगैरे त्या सगळ्या सुखसुविधा छोट्यात छोट्या गोष्टींमध्ये पण सगळ्या गोष्टी इथे ऑलरेडी दिलेल्या आहे। वसंत विहार हे चांगलं लोकेशन आहे आणि जर बिल्डिंग बघितली तर 2 वरती पार्किंग आहे, 2 नंतर परत फ्लॅट चालू होतात आणि त्याच्यानंतर 33 माळ्याची खरं तर बिल्डिंग असणार आहे। हिरनंदानी मॅडोजला लागून असणारच हे आशार एज नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी म्हणा, त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या झालेल्या। पार्किंगचा किंवा लाईटचा ह्या सगळ्या गोष्टींचा, पाण्याचा ह्या त्या सगळ्या गोष्टींचा काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं नीटनेटकं सुव्यवस्थित सगळं आहे। फ्लॅटचं डायरेक्शनचा जर विचार केला तर पश्चिम दिशेला बाहेर आहे, म्हणजे वेस्ट बाहेर आहे आणि ईस्ट आतमध्ये आहे। तर हा एकटा फ्लॅट ह्या साईडला आहे आणि ह्या फ्लॅटच्या पुढे जर आपण इकडे ह्या साईडला आलो तर तुम्हाला 4 लिफ्टचं प्रावधान आहे। समोर एक फ्लॅट आहे, अधिक ह्या साईडला एक फ्लॅट आहे, इथे तुम्हाला 4 लिफ्टचं प्रावधान आहे। पलीकडे या साईडला काही फ्लॅट आहेत, ह्या साईडला काही फ्लॅट आहेत। तसं जर बघितलं तर 4 लिफ्टच्या नंतर हा तुमचा खाली जाण्याचा शिडींचा मार्ग आहे, पण हा फ्लॅट इथून जर चालू केला तर इथून तिथपर्यंत तुमच्या घरापर्यंत इथे कोणाचं काही मध्ये आधी काहीच विषय नाही। हा सगळा तुमचा स्पेस आहे आणि एवढा मोठा स्पेस हा तुमच्या घरामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा मिळतो। आणि नंतर हे तसं बघितलं तर घर इथून तुमचं चालू झालं। हे मालक जे आहेत ह्या मालकाने ऑलरेडी इथे एक सेफ्टी डोअरचं चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। हाईट वाईज जरी बघितलं तर हाईट पण ह्या घरामध्ये खूप चांगली आहे, हवा पण खूप चांगली आहे, उजेड पण खूप चांगला आहे। ज्यावेळेला आपण घरामध्ये येणार आहोत त्यावेळेला तुमचा हा घराचा हॉल आहे आणि हॉलच्या ह्या साईडला तुम्हाला एक प्रॉपर अशी स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे, जी तुमची चांगली वापरात येणार आहे। आणि स्टँडिंग बाल्कनीमधनं जर आपण बघितलं तर समोर जे तुमचंच कॉम्प्लेक्सचं जे गार्डन आहे ते गार्डन आपल्याला समोर प्रॉपरली दिसतं आणि सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये हे प्रॉपर येणार आहे। तुमच्या हॉलमध्ये मात्र हे प्रॉपर ऊन तुम्हाला मिळणार आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर हॉलच्या नंतर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे प्रॉपर डायनिंगचा स्पेस दिला गेलेला आहे। डायनिंगच्या स्पेसच्या नंतर जर आपण इकडे आलो तर ह्या साईडला नंतर चांगलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं विथ गॅसची पाईपलाईन आलेलं मॉड्युलर किचन बनवलेलं हे किचन असणार आहे। आणि ह्या साईडला तुम्हाला फ्रीजसाठी जागा ऑलरेडी दिलेली आहे। याची पण हाईटचा जर विचार केला तर हाईट थोडीशी याची जास्त वाटते। आणि इथे परत तुमच्या घेतलं तर वॉशिंग मशीन साठी तुम्हाला ऑलरेडी पॉईंट दिलेला आहे। आणि तुम्ही इकडनं बघू शकता, इकडनं जर समोर बघितलं तुम्हाला तुमच्या घरामधनं स्विमिंग पूल प्रॉपरली दिसतो, गार्डन तुम्हाला दिसते, क्लब हाऊस तुम्हाला दिसते, इथे हे टेनिस कोर्ट म्हणा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी इकडे दिसते। क्लब हाऊस तुमचं हे समोरचं आहे आणि याच्या खाली जर बघितलं त्याच्या खाली पार्किंग पण 2 माळ्याची पार्किंग तुम्हाला मिळते। हा फ्लॅट आपला खूप हायर फ्लोअरला नाही, लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे हा 2 BHK। आणि नंतर जर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला ह्यावरती जर बघितलं तर स्टोरेजसाठी खूप मोठी बाथरूमच्या वरती जागा दिलेली आहे, खूप मोठं स्टोरेज चांगल्या पद्धतीचं ठेवू शकता। आणि नंतर इकडे जर आला तर चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला सगळं जागेवर फिटिंग्स इथं उपलब्ध आहे। आणि ह्या साईडला जर आलात तर परत तुम्हाला कपडे सुकवायला किंवा स्टोरेज साईडसाठी किंवा त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ऑलरेडी इकडे पण अशी एकदम मोठी आणि प्रशस्त अशी जागा इकडनं मिळते। अशा पद्धतीचं खरं हे ह्या साईडला असणार आहे। आणि नंतर जेव्हा आपण ह्या बाथरूम, वॉशरूममधनं बाहेर येणार आहोत, बाहेर आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इकडे पण मोठा चांगल्या पद्धतीचा एक बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता इथं एक कपाट लावलेले आहे, अधिक इकडे ह्या साईडला बी कपाट आहे, तरी पण इकडे खूप मोठी जागा अशी शिल्लक राहते। आणि याला पण इथे एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिलेली आहे। ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुमचं गार्डन तुम्हाला दिसतं, सकाळचं ऊन पण तुम्हाला ह्या रूममध्ये प्रॉपरली मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा पहिला बेडरूम आहे। त्याच्यानंतर जेव्हा आपण शेवटच्या बेडरूममध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे कपाटासाठी ऑलरेडी जागा आहे। हे कपाट त्यांनी म्हणजे घेऊन जाता येऊ शकता अशा पद्धतीने, पण तुम्हाला जर इथं बनवायचं म्हणलं तुम्ही मोठं बनवू शकता। आणि नंतर तुमचा हा बेडरूम तुम्हाला इकडे व्यवस्थित सुव्यवस्थित असा बेडरूम तुम्हाला प्रॉपरली मिळतो। आणि बेडरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान इथे पण दिलेलं आहे। इथनं तुम्हाला स्विमिंग पूल आणि गार्डन आणि तुमचं क्लब हाऊसचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली आहे। आणि नंतर जर ह्या बेडरूमच्या अपोजिट डायरेक्शन आपण ह्या साईडला जर आलो तर इथे पण तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगलं मोठं आणि प्रशस्त इथे पण चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मिळालेलं आहे। हा फ्लॅट वसंत विहारला, खूप लोकांचं वसंत विहारला राहण्याचं स्वप्न असतं, तर ह्या वसंत विहारला ह्या अशा पद्धतीचा नवा चांगला फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटची किंमत मालकाने ठेवताना 1,60,00,000 रुपये ठेवलेली आहे। वाजवी किंमत ठेवलेली आहे, 1,60,00,000 रुपये।
1,60,00,000 निगोशिएशन हा पाठ 100% असणार आहे. तुम्ही बघू शकता हवा पण इथे किती चांगल्या पद्धतीने चालते. हे बघा झाडं वगैरे सगळं म्हणजे मोकळं असं काही हे नाही आहे की तुम्हाला म्हणजे असं दबल्यासारखं होत नाही. प्रॉपरली आपल्याला हवा वगैरे सगळी इथं मोकळं वाटते. तर हे वसंत विहारला 1,60,00,000 निगोशिएबल आहे. इथे तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन किंवा त्या सगळ्या होऊ शकतात. दरवाजा आपटत्या हवेमुळे सगळं OC/CC सगळं कम्प्लिटेड आहे. अशाच पद्धतीचे नवीन जुने चांगल्या पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे घर आम्ही तुम्हाला रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटते तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्समध्ये आम्हाला सांगत जा. काम चुकते ते बी कळवा, चांगलं होतं ते बी सांगा, जेणेकरून आम्हाला पण त्याच्यात काही बदल करायचे आहेत, नवीन काय करायचं त्याच्यात नवीन आम्हाला पण त्याच्यातनं कळेल की बाबा आम्ही चुकतोय, आम्ही बरोबर आहोत की सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मला असं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी हे चॅनल बघत राहावा. हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.